आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाणे मुलुंड दरम्यान रेल्वे स्थानकाचा संपूर्ण खर्च रेल्वे उचलणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची एकनाथ शिंदेंना फोन करत माहिती। स्थानकाचं रखडलेलं सर्व काम तत्काळ सुरू करण्याचेही आश्वासन। कोकाडेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाही, शिक्षा कायम, पण 2 वर्षांची जेल होणार नाही। माणिकराव कोकाडेंची अटक टळली। 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन, मात्र आता आमदारकी धोक्यात। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज महाराष्ट्र दौऱ्यावर। मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेणार। अंबरनाथ शहरामध्ये अद्यापही राजकीय पक्षाचे बॅनर, पालिकेची बॅनरवर कारवाई नाही। अंबरनाथ शहरामध्ये शिंदेची सेना आणि भाजपचे बॅनर। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये गोंधळ, खोली क्रमांक न मिळाल्याने मतदारांची धांदल। मतदारांची निवडणूक प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदानाला सुरुवात, पण काही काळ ईव्हीएम मशीनवरील बटण दाबलं जात नसल्यामुळे गोंधळाचं वातावरण। शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी। अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुरजी नगर परिषदेसाठी आज मतदान। नगराध्यक्षपदासाठी 7 तर सदस्यपदासाठी 173 उमेदवार रिंगणात। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरे सेनेचे आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला। बाबरी मशीद पुन्हा बांधल्यास 1992च्या घटनेसारखी तयार व्हा। बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्रींचा इशारा। बाबरी मशीद बनवणं देशाचं दुर्भाग्य आहे, धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत। अमित शहांच्या निर्देशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश लांबांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्यची आत्महत्या। राज्य आणि केंद्र सरकारच्या आस्थापनांची तब्बल 3000 कोटीहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी। मुंबई महापालिका प्रशासनानं थकबाकी असल्याचं केलं मान्य। मुंबई महापालिकेची एकूण थकबाकी 27,000 कोटींवर। मुंबईला जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मरीना प्रकल्पासाठी 887 कोटींच्या निधीला मंजुरी। मुंबई पोर्ट ट्रस्टकडून प्रकल्प उभारणार। मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आचारसंहितेमध्ये केंद्राने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। निवृत्त मुख्याध्यापकाला कर्णबधीर अल्पवयीन विद्यार्थ्याच्या लैंगिक छळाप्रकरणी 5 वर्षांचा तुरुंगवास। मुंबई सत्र विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावली। पती पत्नी वर्षभर एकत्र राहत नसतील तर ते घटस्फोटासाठी पात्र असतील। मुंबई हायकोर्टानं एका महिलेची याचिका फेटाळून लावत हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। दिशा अभ्यासक्रमासाठी अंमलबजावणी न केल्यास शाळांचं अनुदान बंद। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंची शाळांना तंबी। बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग कल्याण विभागाचा निर्णय। राज्याच्या अनेक भागामध्ये थंडीचा कडाका वाढला। पुढील 2 दिवस गारवा आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। काही भागामध्ये तापमान 4 ते 5 अंशांवर।